नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर न्यायाधीश मनीष पितळे हे येत्या गुरुवारी निर्णय देणार आहेत. उच्च न्यायालयात 26 जुलैपासून विवेक पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट राहुल ठाकूर आणि ईडीकडून ॲडव्होकेट वेणू गावकर यांनी 3 दिवस युक्तिवाद केला. मंगळवारी न्यायाधीश मनीष पितळे यांच्यासमोर ॲडव्होकेट राहुल ठाकूर यांचा युक्तिवाद सुरू असताना ईडीच्या वकिलांनी अशा प्रकारच्या केससंबंधी सुप्रीम कोर्टाचा नवीन निकाल आला आहे अशी माहिती न्यायालयाला दिली. तेव्हा युक्तिवाद थांबवण्यात आला. या निकालाची प्रत न्यायालयाला उपलब्ध करावी असे सांगून या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी निकाल देण्यात येईल असे उच्च न्यायालयाने सांगितले. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या धोकादायक इमारतींवर निष्कासन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी विभाग प्रमुख सदाशिव कवठे यांच्यासोबत 4ही प्रभागातील धोकादायक इमारतींची पाहणी केली. पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती, घरे कोसळून जीवित आणि वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण 79 धोकादायक इमारतींपैकी 47 इमारतींवर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. तसेच राहिलेल्या धोकादायक इमारतींमधील वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान प्रभाग समिती ड पनवेल अंतर्गत बाळसराफ चाळ, सिटी सर्वे नंबर 289, पोदी नंबर 2, नवीन पनवेल धोकादायक घोषित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या धोकादायक 40 रिक्त करून निष्कासित करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 268 पोट कलम 5 मधील तरतुदीनुसार पोलीस प्रशासनाच्या मदतीने चाळ रिक्त करून पनवेल महानगरपालिकेमार्फत या चाळीवर प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी निष्कासन कारवाई करण्यात आली. तसेच नुकतीच प्रभाग समिती ड पनवेलमधील ठाणा नाक्याजवळील धोकादायक बंगल्यावर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. ठाणा नाका रोडवरील पनवेल महानगरपालिकेचे धोकादायक झालेल्या स्टाफ क्वार्टर तोडक कारवाई करण्यात आली. याबरोबर टपाल नाक्यावरील बुरहानी मंजिल या 3 मजली धोकादायक इमारतीवर निष्कासन कारवाई सुरू आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या विभागावर आढावा मुख्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतला. यावेळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या. यावेळी खारघरमधील स्काय वॉकवर सोलर पॅनल बसवण्याबाबत नियोजन करणे, पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी EV मोबॅलिटी स्टेशन सुरू करण्याबाबत आयुक्तांनी बैठकीत चर्चा केली. यासाठी महाप्रीत संस्थेशी संपर्क साधून पुढील माहिती घेण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिका कार्यक्षेत्रात उर्वरित 3 नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचं करारनामा आणि इतर अनुषंगिक कामे करणे, तसेच हिरकणी हॉस्पिटल सुरू केल्यानंतर त्याचा एकूण खर्च आणि नफा यांचे अंदाजपत्रक तयार करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच पॉलिक्लिनिकमध्ये मणक्याचे आजारांवर उपचार सेवा देण्यासाठी ऑर्थो डॉक्टर यांचा समावेश करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत आयुक्तांच्या हस्ते महाराष्ट्र शासन निर्णयानुसार वारसा हक्काने पालिकेच्या स्वच्छता विभागात एकूण 7 वारसदारांचा सफाई कामगार म्हणून नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. पनवेलमधील कोशिश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवून नेतृत्व गुणांना चालना देत एक व्यासपीठ प्रदान करण्यात आमदार प्रशांत ठाकूर चषक 2024 वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमध्ये तसेच वर्गस्तर, आंतरविभाग आणि आंतरशालेय अशा 3 श्रेणीमध्ये असून सध्या वर्गस्तरावर सुरू आहे. यामध्ये विविध शाळांतील 13,900 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. विजेत्या एकूण 6,000 रुपयांची बक्षिसे, 1530 पदके, 420 ट्रॉफी आणि 24 चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गांवरील बायपास सर्व्हिस रोड यांचे मजबूतीकरण करून गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करावा असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांना दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देवमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यशवंत घोटकर उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावरून लाखो चाकरमानी कोकणात जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील कामांमध्ये प्रस्तावित असलेल्या शक्य तेवढ्या मार्गांचे रुंदीकरण करून घ्यावे, वाहतूक गतिमान होईल यासाठी खड्डे तात्काळ बुजवावे, संपूर्ण महामार्गावर दिशादर्शक बॅनर, बाण ठळकपणे लावावेत, आवश्यकतेप्रमाणे ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, गरज असलेल्या पुलावर सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या लावाव्यात, अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेले बांधकाम साहित्य, पावसामुळे वाहून आलेली रेती तसेच दगड हटवण्याची कार्यवाही करावी, रस्ता मोकळा करण्याचे निर्देशही दिले. उरण येथील घटनेच्या निषेधात रोहेकरांनी मूक मोर्चा काढला होता. काळ्या फिती आणि काळे झेंडे घेऊन रोहेकर मोर्चात सामील झाले होते. त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन 3 बत्ती नाका येथे देण्यात आले. हा मूक मोर्चा राम मारुती चौक येथून निघाला. वीर सावरकर रोड, नगर परिषद चौक, एसटी स्टँड ते 3 बत्ती नाका असा काढण्यात आला. या दरम्यान व्यापारी वर्गाने काही काळासाठी बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवली होती. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या 2 महिन्यात रात्रीच्या सुमारास एकट्या वृद्ध महिलेला टार्गेट करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी करण्याच्या 2 घटना रेवदंडा शहरात घडल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. अखेर रेवदंडा पोलिसांनी या आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे. रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरातील श्री सिद्धेश्वर मंदिराशेजारी राहणाऱ्या रेश्मा रमेश पाटील आणि आगरआळी येथील सुनंदा प्रभाकर राऊत यांना रात्रीच्या वेळी घरी जाऊन अज्ञात चोरट्यांनी लुटले होते. या प्रकाराने शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी याचा तपास सुरू करून गोपनीय माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा कसोशीने छडा लावून त्यांना अटक केली आणि चोरीतील दागिने जप्त केले. उरणमधील यशस्वी शिंदे हिच्या निर्घुण हत्येचा निषेधार्थ मंगळवारी अलिबागकर रस्त्यावर उतरले. केवळ समाज माध्यमांवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अलिबागकर यात मोठ्या संख्येने एकत्र आले. यात महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता. यशस्वी हिच्या हत्येचे वृत्त पसरताच सर्वत्र या घटनेचा तीव्र शब्दात निषेध होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व अलिबागकर नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन समाज माध्यमांवर करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वांनी एकत्र येत तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला. या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना मंगळवारी राजभवनात निरोप देण्यात आला. राज्यपाल म्हणून आपल्या कारकिर्दीत आपली कर्तव्ये निस्पृहपणे बजावल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. तसेच पुष्पगुच्छ आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राज्यपालांचे सचिव प्रवीण दराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.